लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं तेव्हा संघाच्या मुखपत्रानं निकालाची चिरफाड केली होती। भाजपला सुद्धा धारेवर धरलं होतं। महाराष्ट्रात पुरेसं यश न मिळाल्याची कारण मीमांसा करण्यात आली होती। आता मुंबईतल्या काही भाजप आमदारांवर संघाची खप्पामर्जी झाल्याचं समजतंय। कोर मुद्दे आणि हिंदुत्ववादी अजेंड्याला बाजूला सरून काम करणारे पदाधिकारी आणि आमदार यांची संघाकडून कान उघडणी करण्यात आल्याचं कळतंय। बघूया एक रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे, मात्र त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही ऍक्शन मोडवर आलाय। अशातच मुंबई भाजपमधल्या काही नेत्यांच्या कार्यशैलीवर संघाची नाराजी असल्याचं दिसून आलंय। भाजपच्या विद्यमान 4 ते 5 आमदारांवर संघ नाराज असल्याचं समजतंय। संघाचे कोर मुद्दे आणि हिंदुत्वाच्या अनेक विषयांवरून संघ मुंबईमधील भाजपच्या काही आमदारांवर नाराज आहे। लव्ह जिहाद, लँड जिहाद, पोट जिहाद सारख्या मुद्द्यांवर भाजपचे नेते आग्रही भूमिका मांडत असताना काही आमदारांनी मात्र या मुद्द्यापासून अलिप्त राहणं पसंत केलंय। तसंच लोकसभा निवडणुकीत संबंधित आमदारांच्या खराब कामगिरीवरूनही संघाची नाराजी असल्याचं समजतंय। दक्षिण मुंबईत संघाची एक बैठक काल पार पडली आणि या बैठकीमध्ये सुद्धा दक्षिण मुंबईतील भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवरती संघानं आपली प्रतिक्रिया तीव्र शब्दात व्यक्त केली आहे। भाजप आणि संघाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती या आमदारांनी आणि नेत्यांनी लक्ष केंद्रित करावं या सूचनेसह काही महत्त्वाच्या विषयांवर संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी टिप्पणी केली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि संघामधील एकंदर नातं पाहता आणि संघाचा विधानसभा निवडणुकीतील वाढता से पाहता या आमदारांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घेतला जाणार का याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात संघ पुढे सरसावलाय। हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल दिल्यामुळे संघ नाराज असल्याचं कळतंय। संघाच्या वाढत्या महत्त्वामुळे काही बड्या नेत्यांना घरचा रस्ताही दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।